मंडळी, निराशेच्या किनाऱ्यावर हास्याचे मोती वेचायला सज्ज झालीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, शूटिंगसाठी एक अभिनेता आलेला आहे एका झपाटलेल्या हॉटेलमध्ये. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा एक हॉरर कॉमेडी अनुभवण्यासाठी, जी दाखवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे अतरंगी हास्यवीर. या बोलतो तर आज जाऊ दे ना. सॉरी सॉरी सर, सॉरी. ते एक्साइटमेंट मध्ये जरा सॉरी सर. अच्छा, हा रूम आहे का? हो सर, तुमची रूम आहे सर. येस सर. का नाव काय म्हणाला तुझं? माझं सर मंदार मांडवकर सर. मंदार मांडवकर. हो सर. हो. कुठल्या डिपार्टमेंटला आहे? सर आपल्या फिल्मला सर असिस्टंट डिरेक्टरच्या डिपार्टमेंटला आहे सर, म्हणजे डिरेक्शन डिपार्टमेंटला आहे. अच्छा, म्हणजे पैसे देऊन तुला शिवाय खायला ठेवलंय तर? नाही, कसं आहे ना सर, डिरेक्टर नटांना डायरेक्ट तोंडावर शिव्या घालू शकत नाही ना, म्हणून मला ठेवलेला आहे. पण खरं सांगू ना सर, नटांमध्ये ना लईच चरबी असते. हॅलो, मी पण नटच आहे. नाही नाही, तुम्हाला नाही बोलत आहे सर, तुम्हाला नाही, म्हणजे तुमच्यात चरबी आहे. अरे अरे द्यावा, तसं नाही तसं नाही, तुमच्यात वेगळी चरबी आहे, त्यांच्यात वेगळी चरबी आहे. तुमची त्यांची वेगळी, ते तसे असतात ना. ए स्पॉट चाय दे रे, है ना, घरी कोण कुत्रे पण. सर फक्त एक महत्वाची बातमी म्हणजे सूचना देतो. उद्या सकाळी सर 8चा कॉल टाइम आहे, 7:30ला गाडी येईल सर पिकअप करायला. आणि सर जेवणाचं वगैरे काय असेल? हा बाबा, करेन, रिसेप्शनला फोन करेन. तच सांगतोय, काय नाही मिळणार सर. नाही म्हणजे सर, इकडे रात्री कोणच नसतं ना, तुम्हाला कायच नाही मिळणार. आणि रात्री अपरात्री मला भूक लागली तर? केली संत्री ठेवलेली आहेत ना, ती खावा सर, काय प्रॉब्लेम नाही. त्याला काय अर्थ? मी सांगितलं होतं ना, मी इपीला. तुम्ही काय मला सांगितलं होतं? सर 5 स्टार हॉटेल आहे. सर सॉरी सर. असं काय येडास का रे तू? नाही ना, ते असतोस का यार? सॉरी सर. काय आहे सर, हॉटेलचं नाव 5 स्टार आहे. तुम्हाला ऐकण्यात जरा गडबड झाली असेल. सॉरी सर, सॉरी. ही शुद्ध फसवणूक आहे. नाही, इपीला सांग, मी सगळी क्लिअर बोलणी केली होती इपी सोबत. नाही सर, सर मी ते तुमच्या कोणतरी सिनियर नट आला, तुम्ही असं वागवाल त्याला? नाही तसं नाही सर, माफ करा सर. तुमचे जे काय प्रश्न असतील ना, ते फिल्मच्या इपीला मी फोन लावतो. बोलवतो सर, बोलवतो. हॅलो, हां MM सर. हा ते झाडे चिडले, जाड्या. हां ऐकायला येत आत. हां MM सर, लवकर आहे ना. अरे काय झालं? काय टेन्शन आहे? नाही सर, ते चिडले, जाम चिडलेत. अरे तुला पण ना सांभाळता येत नाही, इकडे मागे घाबरायचं काय? अरे काय बोलतो भाषा? तब्येत पाणी वगैरे बरोबर आहे ना? प्रवास कसा झाला? व्यवस्थित झाला ना? तूच इपी काय सर, डिरेक्टरच्या शिव्या खाण्यासाठी डिरेक्शन टीम मध्ये आणि प्रोड्युसरच्या शिव्या खाण्यासाठी प्रोडक्शन टीम मध्ये. म्हणजे कसा, दोघांचं पेमेंट लागू होतं ना रे, काय टेन्शन राहत नाही ना. बस झाली फालतूगिरी. काय झालं? बस झालं. अरे हे आता तू काय बोललास की इथे कोण नाही, रात्री अपरात्री मला गरज लागली तर काय करायचं? अरे तू ना एकदम, अरे मॅनेजर आहे ना. मग हे सांग ना, हॉटेलचा मॅनेजर आहे म्हणून. मॅनेजर आहे, त्याला झाप करणं बोलायला का तो 5 कण येतो. बोलव त्याला. बोलव. यायला तुझ्या याच्यावरच फोन लाव. परफॉर्मर ऑफ द वीक चल कर. हा मॅनेजर, जरा ये रे वर, दुसऱ्या मजल्यावर. हा ये, चल चल. तू पण नाही टेन्शन घेऊ. आधी क्लिअर करा, नाही तर तो बोलेल इपी ने काय सांगितलं नाही. अरे इपी म्हणजे बस काय यार, आपल्याला तू असं बोलतोय. राम जरा बोलतो त्याला, कुठं आहे तो? ओय, कोण आहे का रे इकडे? मॅनेजर. काय झालं सर? मला बोलवलं सर? अरे कधीपासून तुला आग मारतोय, बोलवलं म्हणजे लक्ष कुठे आहे? सॉरी सर, मी ते भाजी चिरत होतो ना, म्हणून लक्ष. काय तरी पकवू नकोस, त्याचं काय झालंय ते बघ आधी. अरे चालेल सर, बघतो सर. अरे देवा, तुम्ही सर असे व्हा ना, मी कसा जाणार आतमध्ये? तू म्हणजे ना वेगळा जायचा. ये जा. काय झालं सर? काय झालं सर? मला बोलवलं सर?
2 नंतर व्हेरिएशन संपले, आलाच बोबड्यावर. काय 3 कॉमेडीची हॅट्रिक. हा तुम्हीच घेतली तर आणि माझाच आपलं डोळ्याचं काम केलं. सॉरी सर, माझी काय चूक नाही. काय तुम्हाला असं वाटेल मॅनेजर म्हणून मी स्वतःच्याच हॉटेलमध्ये ठेवलं, तसं नाही सर. हे EP आहेत ना, ह्यांना विचारा सर. अरे तसं नाही रे पशा, कसं आहे या छोट्याशा गावात आहे ना, आपल्याला काय बाकी कुठे व्यवस्था मिळणार नाही ना सर. काय नाही डिरेक्शन डिपार्टमेंट म्हणून. चल एक पात्र निघ, चल चल. मला कळलं, मला इथेच राहायचंय, कळलं मला. निघ आहे ना तुला. आज चल, निघ चल. ना ये चल, ये मॅनेजर, ये चल असिस्टंट, चल जाऊया. नाही सर, पण मॅनेजर म्हणून अरे नको बोलू. ए जा ना बाबा, ए. अरे घेऊन जातोय, चल तू पाहिलं सर. नाही सर, कॉल टाइमला तर ते अरे नको बोलू सांगतोय तर. नाही पण मॅनेजर म्हणून अरे चल ना. फंबल पडायच्या आधी माईक बंद करायचा. माईक बंद करा. सकाळी 8चा कॉल टाइम लावलाय, 2 वाजता येऊन हे करायचंय. फालतूगिरी. हे काय काय नाही झोपतोय. हे काय उत्तर झालं? हे काय कुठून आलं तू? काय नाही झोपतोय, बाकी काय नाही. मला कळतंय का काय हे कालायचं झोपतंय हे? अरे हे काय चाललंय? काय नाही झोपतोय, तुम्ही मग झोपा. अरे हे कळतंय, माझ्या बाजूला काय करताय तुम्ही? मग काय एका वेळी झोपायचा? अरे घराच का नाही माझी रूम. कोण आहात तुम्ही? ए मंदार, झोपाय. ए मंदार, काय ए मंदार, मंदार इकडे. येस सर, येस सर, येस सर. अरे देवा सर, नेमका कुठला मंदार? मी येऊ की मी येऊ की मी येऊ? ए तुझा सर? कास्टिंग नंतर होतो. आते आते. काय काय झालं सर? काय या दोघांचं? हे दोघं माझ्या रूम मध्ये काय करतायत? सॉरी सॉरी. हा? नाही सॉरी सर, तुम्हाला काय सांगायचं राहून गेलं. हे दोघं तुमच्या सोबतच राहणार आहेत सर. म्हणजे ही आपली फिल्म आहे ना, त्याच्यातले स्पॉट बॉय आहेत. होय. बाबूभाई आणि दाबूभाई. तुला अक्कल आहे? एका सिनियर नटासोबत तू 2 स्पॉट बॉयना रूम शेअर करायला लावतोस? काय अक्कल काय घाण ठेवलीस तू? ए, दाबूभाई हो सिनियर नट कोण रे? बाबूबाई आल्यापासून मला पण सिनियर न दिसलं. ए! माझ्याबद्दल बोलतोय मी. अच्छा तुम्ही आहो काय? पण तुम्ही ऍक्टर वाटत नाही. नाही म्हणजे तुम्हाला कधी पाहिलेलं नाही ना. बस झालं, यांना बाहेर काढ. अरे पण ए खाली उतर, खाली उतर. अरे आत्ताच्या आत्ता यांना बाहेर काढ माझ्या रूम मधून. अरे काय काय ए इथे काय करतायत माझ्या रूम मध्ये? सर सर हा? 2 मिनिटं आहे, 2 अरे काय आम्ही ऐका उतर. अरे काय आम्ही काय तुम्ही काय पसरून झोपणार आहोत एकटे इकडे? तुला काय करायचं? उतर, मी कसंही झोपेन. उतर. प्रायव्हसी नावाची काय गोष्ट आहे की नाही? प्रायव्हसी आहे वे? मग काय कपडे काढून झोपणार आहोत नुंगू बुंगू? काय येडाय का रे? मी कसंही झोपेन. तू उतर. अरे पाय काय आउट. आता यांना आत्ताच्या आता बाहेर काढायला सांग. मला माहिती नाही, यांना बाहेर जायला सांग. आणि काढ- ते काय? काढतो काढतो काढतो. हे माझ्या रूम मध्ये काय करतायत? सर तच सांगतोय तुम्हाला, छोटासा प्रॉब्लेम आहे. कसला प्रॉब्लेम? सर सगळ्या रूम मध्ये दोघं तिघं ठेवलेली आहेत. कशासाठी? कारण या हॉटेलमध्ये बाई आहे सर, ती डेंजर पकडते. बाई आहे डेंजर पकडते म्हणजे? पिशाचिनी आहे सर. कुठली चिनी? पिशाचिनी महिला भूताचा प्रकार आहे सर. म्हणून सर सगळ्या रूम मध्ये दोघं तिघं ठेवलेली आहेत. कोणी एकटा सापडला ना, खाप करणं पकडते सर. नाही नाही अरे. नाही ना ते हवे मुलं उघड झाप झाली आहे खिडकीची. हवे मुलं हवा आली ना. हवा आली ना. पिशाचिनी वगैरे काही नाही, नाही नाही. आणि काही असली किरकोळ कामं पिशाचिनी करीत नाही. आणि आम्ही कसं कोकणात लाव ना, आम्हाला माहिती आहे सगळी भूतं खेळता. आम्ही भूतांबरोबर खेळताव का नाही रोज गावाला असलं की. म्हणून सर प्रत्येक रूम मध्ये ना दोघं तिघं ठेवलेली आहेत. होय म्हणून दोघं हा. अहो म्हणजे सर डिरेक्टर सर आहेत ना, त्यांच्या बरोबर तर मेकअप वाली ठेवलेली आहे. खोटं नाही म्हणजे कॅमेरामन आहेत ना, कॅमेरामन त्यांच्याबरोबर कॅटरिंग वाला आहे. ओ सकाळी डीओपीच्या रूमच्या बाहेर अशी लाईन लागली होती डबल आमलेट साठी. हो खरंय. प्रोड्युसर आहेत ना, तर स्वतः आले आणि बोले कॉस्ट्युम मला पोरगा मागून घेतली. मागून घेतली जॉब पण घेतली. तुझ्यासोबत कोण आहे रूम मध्ये? माझ्यासोबत हिरोची आई सर.
75 वर्षाची बिचारी म्हातारी आहे हो. होय. तिला कोणीतरी सांगितलं मी ना तलव्यात ना काशाच्या वाटीने चांगले घासून देतो. पण नेमका प्रॉब्लेम झाला सर. का? काशा पळून गेला, वाटी पण घेऊन गेला. काशा पालाला पालाला. मग आता रम्याची वाटी आहे ना सर, वाटीची काही कमी नाही. त्याच्यामुळे मग सर म्हणून दोघं तुम्ही हो नाही पण सर तुमचं म्हणणं बरोबर आहे. तुमची पण शेवटी प्रायव्हसी आहे, तुम्हाला दिवसभर काम करायचं आहे. मी ह्याना घेऊन जातो. आम्ही नाही विराजच्या रूम मध्ये झोपलो ए चल रे जातो आम्ही तिकडे, दुसरं काही चल नाही. रे अरे पागल आहे का? नाही तसं नाही. तसं नाही सर, तुम्ही सिनियर ना, त्यांच्यासोबत आम्ही कसं राहणार. अरे नाही कोण सिनियर? कुठला काय का सिनियर? ऐसा कुछ नाही आहे सिनियर विनियर. पागल, आपण एका इंडस्ट्रीतले होते यार. नाही होते यार. हे मंदार हे इथेच झोपणार हा? नक्की सर, निघ, निघ, दोघांबरोबर इथंच. राहाल ना? हो हो. ईपी आणि मॅनेजर पाहतो. नको ते लय कन्फ्युजन आहे. तू निघ. नाही काय का ते आपण एकत्र झोपूया. मी इथे झोपतो, मग तुम्ही खाली झोपाल. चालेल? काय त्या नाही, मी इथे झोपतो, तुम्ही खाली झोपाल ना? ठीक आहे मग मी खाली झोपतो असं काय तसं कसं भाऊ बाय, काय? आपण खाली झोपू. हा. हे एकटं वरती झोपले आणि त्या बाईनी हेल्प पटवल्या ह्यांना. मग नाही आम्हाला नाही, आपण एकत्र झोपूया. ठीक आहे, आपण ठीक आहे, एकत्र झोपू. ना खरंच तुम्ही ना वर टेन्शन नका घेऊ. हा. टेन्शन घ्यायचा प्रश्न नाही आहे तो. ते बघा ते बघा ते बघा ते बघा. आता हे होत आहे यार. हो काय ऐका आता अहो, ते उघडत आहे. हवे मुलं होत हवेमुळे बंद होईल. उघडेल कशी हवेमुळे? हवे मुलं कसे हवा आत बाहेर होते ना, तेव्हा हवा आतमध्ये घुटे मारते म्हणून बंद असे होते, कधी उघडे होते. तुम्ही कशाला आणि कशाला टेन्शन घेता नाही तर काय. आणि भूत बित आम्ही कोकणात लय भूत बघितली आहेत का नाही? लय भूत बघितली आहेत. आम्ही भूतामुळे खेळता हो का नाही? तुम्ही कशाला टेन्शन घेता वा? तुम्ही नाही घाबरत? नाही आम्ही नाही घाबरत. हो हो आपण झोपू, असं काही नाही. तुम्ही म्हणत असाल चालेल तर ना? झोपूया. हो चालेल मी चालेल. काय बोलतो, माझा डोळा बिया लागला ना हा. तर मला एकट्याला सोडून जाऊ नका. अरे नाही जाणार एवढं कशाला घाबरतात जाम. नाही ते काय कशाला टेन्शन घेता भूतांचा? गण कोणता? हा? गण गण कोणता आहे? कुठला आहे? सध्या फाटगण. हे ऍक्च्युली माझा राक्षसगड आहे. काय? कन्फर्म. कन्फर्म. काय कन्फर्म? ती बाई तुम्हाला पकडणार. पकडणार. नाही नाही आमचा राक्षस गण त्याला पहिली पकड. नाही नाही, मी मागच्या महिन्यात बदलून घेतला गण. शपथ. आधार कार्डचा ऍड्रेस आणि गण दोन्ही बदलून घेतलं मी. अच्छा. आता माझा देवगण आहे. देवगण आहे ना? शपथ देवगण असेल तर टच पण नाही का? नाही ना. मनुष्य गणला पकडते. हो. नाही नाही, माझा देवगण आहे. काय ते? देवगण आहे माझा, देवगण. तुमचं साहेबांना लग्न झालंय काय? अच्छा, म्हणजे लग्न झालं असेल तर नाही पकडत. नाही मी असंच विचारलं, तुमचं लग्न झालं? अरे हा येडा आहे का रे? नाही काहीतरी आपलं डिस्कशन झालं मध्येच तुम्ही काहीतरी विचारताय. पिशाची नी लग्न संबंध कुठंच वाढता वा? साहेबांना तुम्ही लय घाबरता. अहो, नाही ते काय. घाबरता कशाला? आहेत ना ते. नाही. नाही तर काय. ठीक आहे, म्हणजे आता हे भूतांचं आहे म्हणून, नाही तर कुठला ऍक्टरला स्पॉटवर असा मारत नाही. नाही, पण ते आता काय चालायचं. चल झोपूया. झोपूया. आपलं सकाळी 8चा कॉल टाइम आहे ना. हो, कॉल टाइम म्हणजे काय रे? ऑल टाइम मध्ये आपण टायमात पोहोचतो, पण कलाकार पोहोचत नाहीत ना. ए, झोप त्याला झोप call- झोप. आणि समजा एका दिवस कलाकार पोचले तर ते काय त्यांच्या मर्जीन करेल. अरे झोपा ना यार. जाऊ नका फक्त कुठे. अहो कशाला जाऊ नका. अंगाव घेऊ ना? अंगावर घ्या. चाल, जाऊ नका कुठे. नाही नाही कशाला. नाही नाही काय आवाज येतो बघा कसला तरी. कसला आवाज येतो? अहो ते आले, ते पिशीची आली ती. काय कुठं येतील? अहो आवाज येतोय बाबू बाय. तुम्ही हलू बोला. अहो, आवाज बघा ना. आंबा मला ऐकू दे ना. हलू बोलत ना. आलं लक्षात आलं. आहे. नाही stop. घोरतोय तो घोरतोय. भुंग्याचा आवाज काढतो घोरताना. त्याला सवय आहे. दाबूबाई अरे काय करतोय तू? अरे तू झोपलाय, तुझा भुंगा अजून जागा आहे. असं मी भुंक्याचा घर होतो. मला कळलं नाही. या आवाजात कोण घोरतो? काही फालतुगिरी करताय? घोरलो काय? होय होय. ए, बघ आग पेढीत ताप तुझा भुंगा भर आणि खिशात ठेव. हे करू नको. तुम्ही झोपा का? मी काय म्हणतो ऐका ना. घोरलो मी घोरलो. आणि त्याला ना उतानी झोपून देऊ नका, नाही तर भुंगा परत जागा व्हायचा. बाकी काही नव्हतं. हा झोपा काही झोपा झोपा. या अंगावर देऊ का? असा झोप रे. झोपा रे. किंचाळ्या येतात, किंचाळ्या. अहो, किंचाळ्या येतात, ऐका ना. कुठं चिंताला येतात? अहो, तुम्हाला ऐकायला येतं?
तर काय कोण किंचाळ किंचाळा येत अरे ह्या काय किंचाळा चालू आहे थांबा 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 आग लागली तोंडाला ती हे काय काही नाही तो अलाराम लावला होता अलाराम एक ऐकायचं तुम्हाला आहे बघा काही नाही कसा मला दुपारी ना 1 वाजता झोपायची सवय आहे आणि 2 वाजता उठायची मला 1 तासाची झोप पुरते का नाही तर काय जरा एम आणि PM चा घोटाळा झाला तर मी रात्रीचा लावला त्याच्यामुळे म्हणून हे कराल नाही तसं- का डोकं ठिकाणावर आहे तुमचं किंचाईचा अलार्म लावलाय हा भुंग्याच्या आवाजात घोरतोय ए मंदार काय असं काय ए मंदार येस सर अरे देवा सर नेमका कुठला मंदार येऊ सर इकडे इकडे. काय झालं सर त्यांना घेऊन जाय तू काही भूत बित नाही येत घेऊन जा जाता चला चला चल अरे तसं काय पाहिजे घेऊन जा असं नव्ह आम्हाला सकाळी काम आहेत ना बाकी काही नव्ह निघ इकडून विराजच्या रूम मी मध्ये राहीन एकटा काय होत नाही विराजच्या रूम मध्ये झोपू काय निघ मग? म्हटलं ना चप्पल तर घेऊ दे भूत म्हणे भूत काय नसतं भूत बित्त उगाच आपलं ए मंदार मंदार हे ऐकलंय ए मंदार वा वा एकदम पिशाचिनी परफॉर्मन्स नेमक्या कुठल्या मंदारला दाद मिळतेय हे पाहण्यासाठी विचारूया हास्य रसिकांना त्यांचं मत. प्रसाद दा ते ठीक आहे पिशाचिनी परफॉर्मन्स म्हणजे काय सांग मला म्हणजे हॉरर कॉमेडी. वा वा जबरदस्त खतरनाक म्हणजे त्या भूतानी पकडलं नाही इतकं स्किटनी आम्हाला पकडलं आणि हे ज्या पद्धतीने अटेम्प्ट करत होते किंवा त्याच्यापेक्षा तुझी जी रिॲक्शन येत होती ना त्याने इतका खतरनाक इम्पॅक्ट येत होता की क्या बात आहे वा वा. आणि बाकी तुमच्या दोघांमधले किडे मोरे आणि बने लाजवाब भुंग्याच्या आवाजात घोरतोस तू वा वा. मंदार कहर केलायस तू कहर म्हणजे या मंचावरचा तुझा न भूतो न भविष्यती परफॉर्मन्स लाजवाब काय कमाल केलीस तू त्या पहिली तिन्ही कॅरेक्टरमध्ये आ हा हा बहारदार बहारदार गॉड ब्लेस यू मित्रा कीप इट अप मजा आली बहारदार कमाल परफॉर्म. आणि मला असं वाटतं हरीश कसपटे होते खिडकीच्या मागे हो ना हरीश कसपटेंसाठी पण एकदा टाळ्या असिस्टंट डिरेक्टर येस. सोनालीताई थोडा वेळ मला पिशाचिनी पहिल्या वेळेला जेव्हा तुम्ही म्हणालात तेव्हा मला ईशाचिनी ऐकू आलं त्यामुळे मला वाटलं ईशा एंट्री घेणार आहे का काय असं एक मला वाटून गेलं. मंदार सुपर्ब अशा तिहेरी लढत स्वतःबरोबरच केलेली मी कधी पाहिलेली नाही आणि नॉनस्टॉप तुम्हीच तिघं म्हणजे तू स्वतःच एकमेकांशी बोलत होतास तुझ्यातल्या फॅब्युलस होतं मज्जा आली. थँक्यू थँक्यू थँक्यू. मंडळी सिनेमाच्या प्रमोशनसाठी एक चित्रपटाची टीम पोहोचलेली आहे वृद्धाश्रमामध्ये. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचा प्रीमियर अनुभवण्यासाठी. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया जत्रेचे अतरंगी विनोदवीरांना. मॅडम सगळं ओके झालंय ना म्हणजे माझ्या परीने जेवढं होईल तेवढं केलंय. अरे सगळं कमाल व्यवस्थित एकदम केलेलं आहे तुम्ही. हे 4 खुर्च्या तुमचे 4 आर्टिस्ट येणार आहेत. 4 आर्टिस्ट आहेत. 4 खुर्च्या केल्यात. काय पहिल्यांदाच इथे असं घडतंय हो काहीतरी मला अगदीच टेन्शन आलंय म्हणजे. नाही पण खूप छान व्यवस्था केली आहे तुम्ही. आणि ऍक्च्युली ना तुम्ही मला म्हणालेलात की 30-40 जण असतील म्हणून मी माझ्या फिल्मचं प्रमोशन इथे लावलं तर अचानक तुम्ही सांगितलं की फक्त ते 5-6 जण आहेत तर मला असं धस्स झालं डाऊन झाल्यासारखं वाटलं. नाही 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 ऐका ऐका तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. काय सगळा ग्रुप आहे ना आमचा तो गेला अष्टविनायक यात्रेला. पण इथे जे आता 5 जण येणार आहेत ना अरे बापरे त्यांचे फॉलोअर्स इतके आहेत ना सोशल मीडियावर की तुमचं प्रमोशन असं होईल. अजिबात टेन्शन घेऊ नका छान होईल प्रमोशन. हो 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 हो. एकच मिनिट. हॅलो हा ओंकारजी. अच्छा आलात सरळ या स्टँडी दिसेल तुम्हाला हॉलमध्ये सरळच. ओंकारजी हा ओंकारजी मनस्वी मनस्वी ओंकारजी हाय 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 मनस्वी हाय हाय या 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 हॅलो 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 नमस्कार हॅलो हॅलो या नमस्कार या या रसिका आणि विराज बस या बसा. या या बस बस नमस्कार 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 या या हॅलो 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 या नमस्कार. अय्या या काय रडतायत यांना काय झालं काय पाणी देऊ का? नाही नाही ठीक आहे.
ऍक्च्युली पहिल्यांदाच वृद्धाश्रमात आले ना, मला खूप भरून आलं. रसिका कंट्रोल कर जरा स्वतःला. आय नो खूप इमोशनल मोमेंट आहे हा माझ्यासाठी पण. म्हणजे जेव्हा मी चित्रपट लिहिला तेव्हा पण मला वृद्धाश्रमाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला माझा अख्खाच. आणि त्यासाठी खूप धन्यवाद. हो तुम्ही ते त्यांना बोलवून आणा. हो हो, पण ऐका ना, एक रिक्वेस्ट होती की आपला कार्यक्रम 1-1.5 तासात आपण संपवूयात. लगेच 1-1.5 तासात सगळ्यांच्या जेवणाच्या वेळा, गोळ्या वगैरे मला सगळं बघावं लागतं. तुम्ही बसा, मी बघून येते. चालेल. किती वाईट माणसं असतात यार. ते आई वडील आपल्याला लहानाचं मोठं करतात, त्यांना असं वृद्धाश्रमात कोण टाकतं? मला तर विचार करूनच भरून येत. नको विचार करू रसिका मग. सावकाश या 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 या. नमस्कार नमस्कार नमस्कार. माझी काठी मी नाही देणार. नाही काठी नाही घेते, पाया पडतोय. अरे कुठे पाया बिया पडता, गले मिलो. असू दे असू दे. चौगुले काय करताय बाबा? अशी एक तुला एडीएस काय वृद्धाश्रमात रडते मारेगा ऐसा की. आमच्या वृद्धाश्रमात कोणी रडतच नाही, सगळे हसत असतात. काय रे लडकीने धक्का मारा बसा 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 तुम्ही बस. बसा बसा. हे सगळ्यात आधी हे घ्या, कुर्बानीचं गाणं घ्या. लैला मे लैला. नाही नाही नाही, कव्वाली पाहिजे यावेळेला. कव्वाली नंतर डिस्को बसा आधी बसा. ऐका 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 आधी. अमीर हडकर आणि बँडचा जो कार्यक्रम आहे ना, तो पुढच्या शनिवारी आहे. आज यांच्या फिल्मच्या प्रमोशन साठी हे आले आहेत इथे. अरे बापरे, हे फिल्मचं प्रमोशन. हो, पिक्चरच्या प्रमोशन साठी आले आहेत सगळे. चालू करूयात कार्यक्रम. सुरू करा. नमस्कार, मी मनस्वी. हरकत नाही. नमस्कार, मी मनस्वी. वृद्धाश्रम एक व्यथा या चित्रपटाच्या प्रमोशन साठी तुम्ही आज आम्हाला इथे इन्व्हाइट केलं, इथे येऊ दिलं, त्याच्यासाठी खरंच मनापासून आभार. आणि मी ओंकारजींना विनंती करते की त्यांनी इथे येऊन फिल्म बद्दल आपले 2 शब्द बोलावे. आई धन्यवाद धन्यवाद. म्हणजे तुम्ही आजी आजोबांनी जो आम्हाला. आजी आजोबा कोणाला बोलतो? तेरा बाप होगा आजोबा आजोबा. हम लड़का बॉयज एंड बॉय. येस येस, मला माफ करा, मी तुम्हाला आजी आजोबा म्हणालो होतो. बॉयज अँड गर्ल्स. आई पण हे बॉयज अँड गर्ल्स तुम्ही ह्या उत्साहात आमचं स्वागत करताय, त्यासाठी तुमचे खरंच मी धन्यवाद आहे. आणि जल्दी बोल. आता चौगुले नाही, चेतनाजी अगदी लहान मुलांसारखं वागतायत आणि ते खूपच गोड वाटतंय आम्हाला बघायला. मी रसिकाला विनंती करतो की रसिका तू छान बोलू शकशील यांच्या समोर. जा. प्लीज रसिका. वा वा. डॉली तुझा व्हॉट्सअप नंबर देते मला. बस रे खाली व्हॉट्सअप नंबर. किती क्यूट आहे ते आजोबा. तुझा बाप आजोबा. आजोबा बोलतीये. हे बॉय खूप क्यूट आहेत. मी बॉय मोठे सांभाळून. बॉईज अँड गर्ल्स, तुम्हाला माहित आहे तसं वृद्धाश्रम एक व्यथा नावाचा सिनेमा आमचा पुढच्या आठवड्यात रिलीज होतोय आणि आम्ही त्याचं प्रमोशन करायला इथे आलोय. आणि मला खात्री आहे की हा सिनेमा तुम्हाला खूप आवडणार आहे, कारण वृद्धांच्या व्यथा. रडू नको, मारेन बुटाने. रडते रडत नाहीये, मी हसतेय. आनंदाश्रू. तुम्हाला हा सिनेमा नक्की आवडणार आहे, कारण तुमच्या व्यथा वाढणारा हा सिनेमा आहे. तुम्हाला खूप रिलेट
पम्या ठीक आहे, प्रथमेश हो हो मला कळलंय त्यांच्याशी कसं बोल. हा हा ये चाहिए मला कळलं की तुम्ही सगळे सोशल मीडियाला खूप कनेक्टेड आहात. करेक्ट? हे जे चौगुले स्टड आहेत. करेक्ट? तुम्ही रोज सकाळी एक पोस्ट टाकता 10 वाजता आणि रोज संध्याकाळी एक पोस्ट टाकता. करेक्ट? गुड मॉर्निंग गुड पोस्ट टाकतो मी. हा आणि हे ओंकार हे जे सगळे आहेत हे सोशल मीडियाला खूप ऍक्टिव्ह आहेत आणि हे सगळेजण मिळून 10 व्हॉट्सअप ग्रुपचे ऍडमिन आहेत. करेक्ट? होतो आज सकाळी 6 ग्रुपने मला रिमूव्ह करून टाकलं. काय माझा फाजीलपणा नडला. उभे आम्ही जवानीत नावाचा व्हॉट्सअपचा ग्रुप आहे. त्याच्यावरचा एक ना रानटी मेसेज 10-15 ग्रुपवर असा चुकून त्या सोज्युल ग्रुप होता तिकडे म्हणजे तो व्हिडिओ गेला. त्याच्यामध्ये 6 ग्रुप मधनं मला रिमूव्ह करून टाकलं. 9 जणांनी मला समजून घेतलेलं आहे. कुठला व्हिडिओ? चेतनाजी अहो सांगा त्यांना काय. सॉरी चेतनाजी ते त्यांचंच करतायत. आहे ना सगळे त्यांचं करणारे एकत्र आले. नाही पण आपलं फिल्मचं प्रमोशन आहे. सुरू करा कार्यक्रम पुढे बोला. तुम्ही खूप छान गायलात आहे मुली नाव काय तुमचं म्हणाला? माझं वसुंधरा. आणि तुमचं? लीलावती. वा छान नाव आहेत. तर बरं का मंडळी तुम्हाला माहितीये का महिला मंडळाच्या या दोघी पण अध्यक्ष आहेत आणि साधारण 10 ते 12 हजार बायका यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. 10-12 हजार? इम्प्रेसिव्ह. मोबाईल विसरले नाही तर दाखवले असते नंबर तुम्हाला. मॅम मोबाईल गळ्यात आहे तुमच्या. अरे हे बघ माझं असं होतं विसरायला. प्रथमेश काय हो असं काय करताय लीला? असं काय करताय? माहिती ना तुम्हाला कपाळावर मारल्यावर चक्कर येते. मग नका मारू ना. विसरायला होतं. अशी कशी वांगी स्वतःलाच मारून घे. नाही तर काय गळ्यात असून विसरते. चेतनाजी चित्रपटाबद्दल बोललं चालणार आहे का? चित्रपटाबद्दल बोलूया. गुलकंद येतोय आता लवकरच. नाही तो त्याला वेळ आहे अजून. आता वेळ कुठे आलाय? 1 मेला येतोय. बोला 1 मेला गुलकंद येणार. 1 मेला गुलकंद येणार. 1 मेला गुलकंद येणार. प्लीज थांबा प्लीज आमच्या चित्रपटाचं होऊ दे का प्रमोशन. चेतनाजी होऊ दे सुरू करा. आता सगळ्यांनी शांत बसा. नाही गर्ल्स अँड बॉईज आम्ही जो आता इथे चित्रपट घेऊन येत आहोत आता वृद्धाश्रम एक व्यथा तो खूपच सत्य घटनेवर आधारित हृदयद्रावक चित्रपट आहे. म्हणजे वृद्धापकाल म्हणजे काय? मुळातच काय असतं लहानपण तरुणपण आणि वृद्धापण म्हणजे वृद्धापकाल म्हातारपण. पण म्हातारपण सुद्धा एक लहानपणच असतं. म्हणजे आपला बाप आपल्या मुलाला रात्रंदिवस काम करून खायला घालतो. ती आई त्याला पोटात 9 महिने वाढवते. अर्धा तुकडा बाप स्वतःच्या मुलाला देतो. आई स्वतःला लागलेलं असताना मुलाला विचारते की तुला लागलाय का? अशा वेळी स्वतःचे आई वडील म्हातारे झालेले असताना ती मुलं त्यांना का बरं सोडून जातात? अरे ट्रेलर पेक्षा मोठी जांभई दिली यांनी. काय करतायत ते चेतनाजी? त्यांनी जांभई दिली. एसी जास्त आहे हॉल मधला. रसिका तू बोल मला नाही बोलता येणार. तर ओंकार सर जे सांगत होते तेच मी पुढे कंटिन्यू करेन की वृद्धाश्रम एक व्यथा हा काळजाला हात घालणारा सिनेमा आम्ही केलेला आहे. आणि सरप्राईज असं आहे की या सिनेमामध्ये तरुण आणि म्हातारपण असे दोन्ही कॅरेक्टर्स ओंकार सरांनी स्वतः केलेले आहेत आणि खूपच अप्रतिम केले. अरे बापरे 2-2दा सहन करायचं यांना.
म्हणते ह्याला तरुण करताना खूप मेकअप करावा लागला असेल ना. समोरासमोर म्हाताराच दिसतोय. मस्करी करतायत. आपण सिनेमाबद्दल बोलूया तर रसिका प्लीज. तर आम्ही या सिनेमाच्या प्रमोशन साठी म्हणून तुमच्या वृद्धाश्रमात आलो आणि सांगायला आनंद होतोय की पुढच्या आठवड्यात सिनेमा आमचा रिलीज होत असला तरी तुम्हा सगळ्यांसाठी आम्ही उद्या प्रीमियर शो अरेंज केलेला आहे. किती वाजता? दुपारी 1 वाजता. 1 वाजता? अरे उद्या मी नाही आहे. 1:30 वाजता माझी युरिन टेस्ट आहे. पिक्चर सुरू झाल्यावर कोपऱ्यात मी युरिन टेस्ट दिली तर चालेल का? आजोबा असं कसं रसिका रसिका हो बाटली बरंच आहे, जास्त नाही द्यायचे. नाही चालणार आजोबा, तसं नाही चालणार. ओंकारजी आजोबा आपण आजोबा परत बोलून तो बाट बोल. नाही सॉरी बॉईज आपण 3 वाजता बघायचा मग आपण. 3 वाजता चालणार आहे? नको नको नको. 3 वाजता मला रोनाल्डो बरोबर चॅटिंग करायची असते. रोनाल्डो कोणाची? माझा लंडनचा बॉयफ्रेंड. लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिप आमच्यामध्ये. दुरिया तो बहुत है लेकिन दिल तो धडकता है. आजचा कर. आज 5 वाजताचा करूयात. मला एक प्रश्न पडलाय. बोला ना. ह्या सिनेमामध्ये 4 हिरो का घेतलेत? हिरोईन कोण आहे? हिरोईन मी हिरोईन आहे. कसं काय विचारू शकता तुम्ही? आम्ही सगळे नवीन कलाकार आहोत आणि अत्यंत मेहनतीने जीव लावून केलाय आम्ही हा सिनेमा. ऐका आम्ही येऊ तुमच्या पिक्चरला, पण तुमच्या पिक्चर मध्ये ढुशुम ढुशुम आहे का? ऍक्शन आहे का? ऍक्शन पाहिजे. हे बघा, ऍक्शन का असेल म्हणजे वृद्धाश्रमावर सिनेमा आहे, आजी आजोबांवर सिनेमा आहे, तर ऍक्शन कशी काय असेल? अरे ऍक्शन पाहिजे. आम्ही गेल्या वर्षी केलेलं होतं. दाखव हळू. अरे ते अहो आजी पळताय तुम्ही, हळू. मी एक सुंदर मुलगी होते, एक आकर्षक मादक सुंदर मुलगी, आणि ती रस्त्यातून चालत असते. हा गुंड आहे, हा हल्ला करतो, मी येऊन ह्याला तुडवतो. हे सीन बघा आता. चल रा रे. छम्मक छल्लो म्हणायचं. छल्लक छम्मक ओवडला नाही म्हटलंय. नीट म्हण रे. छम्मक छल्लो इधर बन ठन ठन धनाकर बन रही है. चल. कौन वो उसको छेड़ रहा है? मारेगा. चेतनाजी काय चाललंय? गेल्या वर्षी व्यवस्थित केलं. प्रॅक्टिस दोन महिन्याची सगळे बसा. आणि केलेला होता. बघा हे बघा, असं ऐका गर्ल्स, चांगलं केलंस. मला एक विचारायचं, हे कोणा अरुण कदमांना शोधतायत का? स्वतःच अरुण कदम आहे. अरुण कदम आहे. स्वतःचं नाव विसरतात म्हणून पाठी घातली. मरू दे. तुमच्या पिक्चर गाणं बिणं आहे का? गाणं आहे की नाही? हो गाणं आहे आमच्या चित्रपटात. त्याची पार्श्वभूमी मी थोडी सांगतो. तुझ्याकडे गाणं आहे आता? मला प्ले कर ना. त्याची पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो आणि मी परफॉर्म करून दाखवतो ते गाणं. म्हणजे जे आई वडील आहेत, त्यांचा मुलगा US ला गेलेला आहे आणि त्यांनी सगळं घरातलं सगळं विकून त्याला US ला पाठवलेलं आहे आणि तो आता परत दाखव रे. चल ना लवकर. कुठे सिच्युएशन. रसिका रेडी? एवढं बोरिंग निगेटिव्ह गाणं लाव. बंद करा. असं काय करताय? सिनेमा आहे तसंच गाणं असणार ना. वृद्धांच्या व्यथांवर सिनेमा आहे तसंच इतकं छान लिरिक्स आहेत, इतकं छान म्युझिक दिलंय. एक मिनिट, वृद्धाश्रम म्हणजे काय? मुलांनी टाकलेले आई बाप इथे पडलेले असतात असं वाटतं तुम्हाला? आम्ही खुशीने आनंदाने राहतो इथे. आहेत पोरं नातवंड तिथे इंग्लंड मध्ये राहतात. इथे मला माझा मी टाईम, माझी स्पेस मिळते आणि जाते की मी 4 महिने इंग्लंडला जाऊन राहते मस्त. इथे आम्हाला आनंद मिळतो म्हणून राहतो. नाही तर काय, मला तर दर महिन्याला हप्ता मिळतो. हप्ता मिळतो? भाडं ग.
माझी मुलगी गेली ऑस्ट्रेलियाला, सासर आहे ना तिचं तिथे. मग एवढ्या मोठ्या 3 BHK मध्ये मी एकटी काय करू, म्हणून आपल्या माणसांमध्ये आले. दर महिने को 35,000 रोकडा मिळताय. काही फरक नाही. मी तर जिन्याखाली होतो, असा झोपायचो. लॉन्ड्रीवाला असतो नाही का, तो हा म्हणाला चल. इथं आल्यानंतर कळलं हा वृद्धाश्रम आहे. पण तो इथं आल्यानंतर एवढा आनंद वाटला, मजाच पाहिजे. अरे तुम्हाला काय वाटलंय वृद्धाश्रम म्हणजे काय आडगळीची जागा आहे? अरे आठ हे आनंदाचं घर आहे, आनंदाचं घर. आम्हाला आनंद मिळतोय की मूम इकडे येतो, मजा करतो. अरे हटा अपना वाला गाना बजाव. अरे अपना वाला गाणं लगा दो. अपना वाला गाना बजाव. आणि कुठल्या गाण्यावर रोज नाचतो तुम्हाला दाखवतो गाणं. वा 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 वा, वृद्धाश्रमाकडे बघण्याचा हा दृष्टिकोन मला खूप आवडला. मला असं म्हातारं व्हायचंय. वाह, मजा घ्या. ओके, हसराचे काय म्हणतात प्रसाद? वेगळा अँगल होता या गोष्टीकडे बघण्याचा आणि तो फार भावला मला. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की वृद्धाश्रमात आलेली माणसं खरोखरच त्यांच्या मुलाबाळांनी तिथे टाकलेली असतील काय, तिथे सोडलेली असतील काय, असंच बऱ्याचदा वाटतं. पण ते असतंच बऱ्याच वेळेला, असंही नाही. त्याची शहानिशा न करताच लोक दुःख व्यक्त करायला जातात बरेचदा. पण हा अँगल कधी लक्षात आला नव्हता. तो स्किटच्या माध्यमातून दाखवणं हे कौतुकास्पद आहे आणि त्याकरता तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. मजा आली. सोनाली ताई, तुमच्या सगळ्यांचं काम तर फारच छान झालं. मला विशेष कौतुक या पोस्टरचं करावं असं वाटतंय की एक मादक रसिका, थोडासा गुप्तहेराकडे झुकणारा ओमकार आणि आम्हा सर्व कलाकारांचा जो प्रॉब्लेम होतो तो झालेला डाएटिंगच्या आधीचा प्रश्न. हो की नाही? प्रमोशनला छान दिसून काय उपयोग आहे? काय वा वा, खूप मजा आली, अप्रतिम. थँक्यू थँक्यू. मंडळी, शंकरा शितलीच्या लव्ह स्टोरी मध्ये आज येणार आहे एक नवा ट्विस्ट. चला बघूया आज त्यांची प्रेम कहाणी काय टोन घेते ते. तेच पाहण्यासाठी मंचावर दाखल होतात हास्य जत्रेचे अतरंगी हास्यवीर. आता काय विधी चालू व्हायला थोडा वेळ आहे, तोपर्यंत म्हातारा कुत्र्यांचे फोटो काढून घेतो का? नंतर काय की एकदा विधी सुरू झाले की कोण कुत्र विचारत नसतं त्यांना. जाऊ बापू, चालेल का थोडं एक फोटो मारून घेतलं चालतील का? अरे तुम्हाला कसं नाही म्हणणार, तुम्ही तर लग्न जुळवलंय. नाही तुम्हाला नाही नाही म्हणू शकत. फक्त गुरुजींना विचारा तुम्ही, त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये ना. चला का गुरुजी, फोटो मारले चालतील का तोपर्यंत? न चालायला काय झालं? इकडे इकडे स्वतःच असाल, बोला काय ते. अहो आजकाल प्री वेडिंगला लोक हनीमून झाल्यासारखे फोटो काढतायत. आणि तुम्ही लग्नाचं काय घेऊन बसलात? तसं पण घरचे पाहुणे आहेत ना, घ्या घ्या पटकन काढून घ्या. याच्यावर कशाला एवढं हसायचं होतं काय गुरुजी? बोलले ना त्यांनी, काढून घ्या काढून घ्या काढून घ्या. ए शंकर्या, एक काम कर. ए शंकर्या, बोलतो शीतलीला बाहेर घेऊन ये, तिला सांग जरा की बाबा ते म्हातारा कुत्र्यांसोबत फोटो काढायचे काढून घे म्हणावं. बरोबर चालू. आजीला पण नाना बघितले ते सत्र घातलंय ते. हा ती मंडपा नाना नाना फोटो काढायचा. कुठं राहिली ना नाना? फोटो काढायचा. फोटो. हा हा तुमचा फोटो. चला या या आजी, आरामात या. या आजी, इथं 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 या. हा नवऱ्याच्या बाजूला. हा इथं इथं फोटो काढा. इथं उभं राहा. हा आलो मी आलो. हा दाजी फोटो काढून घ्या की पटकन. अच्छा इकडे फोटो काढायला बोलवलंय. आवरा. शितले तुला फोटो काढायला बोलवलंय. थांबा. इथं तुझा नवरदेवाचा फोटो काढायचा आहे. या मध्ये मी आलो व्हायचं. ए शंकर्या, जरा थर्माकोल पकड ना. आजी तिकडे बस. मी कशाला, मी आलो काम. जरा पकड, 2-4 फोटो काढतो. काय काम आहेत सगळे? पकड ना, इथं बस ना खाली. पकड इथं खाली बस. थोडा वर पकड असं. हा बस इथेच बस. इकडे बघा ताई, इकडे. येस. आता एक तुम्ही हा येस, इकडे लुक द्या. इकडे 1 मोर.
आता दादा त्यांच्या कपाळावर ओठ ठेवा, तो एक घेऊन टाका. हा हा तो छान आहे. मी आलो, मला नानांना शोधायचं होतं. शंकर पकड ना. नाही, नानांना शोधायचं आहे मला. काम आहे ते अजून, पाहुण्या रावळ्यांचं बघायचं सगळ्या. कुठं चाललायस? बघतो की. पागल आहेस होय, पागल आहेस शंकर्या. गडल थोडी हिम्मत कर ना, बोलून टाक की. बोल ना शंकर्या. आता कसं बोलू ग? झालं की संपलं सगळं. पत्रिका वाटल्या, गुरुजी आले, मुंबईचा पाहुणा बघितलाय मामानं. आता झालं, काय नाही उरलं. आता काय बोलायचं? ओय तू तर तोंड्या, काय झालेलं नाही आहे. हे बघ, थोडी हिम्मत केली असतीस ना, त्या माकडच्या जागी तू उभा असतास आता. मला माहित होतं होय. हा, 2 महिन्यात शितलीचा बा मरणार आहे, त्याच्या 1 महिन्यात तिचा मामा तिचं लगीन ठरवणार आहे. मला माहित होतं होय. हिम्मत करायला सांगते. काय नाही होणार तुझ्याकडनं. मी काम करते. हे बघ, मी तिला आत घेऊन जाते. तू तिला बोल लग्न मोडून टाकूया म्हणून. तू सांग की मग. मी तिला आत घेऊन जाते. तू ये हा का, 1च मिनिट. आणि तू तर तोंड्या काय माती खाऊ नको, आधीच सांगते. जिजू, ते शितलीचा जरा मेकअप निघालाय, टचअप करून येऊ काय 2 मिनिटात? हा चालेल ना, चालेल. या तुम्ही. चल शितले, पटकन आणा फक्त. दादाजी चल. आजी आजी शंकर्या, आजींचं काय आहे? आलो बरं का, काम आहे ते. आलो. हो, काम माहिती ना. काय आहे तुझं? शंकर्याला काय ते बोलायचं. शिकले शिकले काय करतेस? हा, मुडकी ग लग्न. काय ठरलं होतं? आपण लग्न करायचं ना. हा, शंकर्या लव शिकली, शिकली लव शंकर्या. 1 4 3 आपलं आहे ना. मग कशाला करते दुसऱ्या? लगीन करायचं, चित्ताव लगीन करायचं. इथनं तू हार घाल, तिथनं मी हार घालते. चित्तेव करून टाकू लग्न. कवा करायचं? बोलकी. 2 वर्ष झाली शंकरा, मी तुझ्या मागं लागले, तुला सांगायला. आत्याला सांग आपल्या लग्नाबद्दल. आता इथं मंडप लागलाय माझा, आता बोल्यावर चढेन मी. आता तुला माझ्याशी लगीन करायचंय, लगीन म्हणून म्हणतोय. शितले, मला 1 महिना दे. मी 1 महिन्यात माझ्या आईशी पण बोलतो, तुझ्या मामाशी पण बोलतो. आज काहीतरी कारण सांगा, लग्न मोड. एवढा आहे सोय, एवढा आहे सोय. शिवले, याला सांग थोबाड काळ करीत ना. माझी पाठवणी होईपर्यंत याला मठ्ठ्याच्या पिपात बुडून ठेवू. मामा चला. मामा हिरवा सत्र घातला, हे कधी बदललं? ओ मामा. हा बोला. काय? हळकुंड नाहीये. हळकुंड शंकरा कुठे गेला? शंकरा मामा बोला. काय करतोय तू? काय माहिती ना, किराणाचं सामान आणतं. हळकुंड हवंय बघ. जा हळकुंड आणायचं. लवकर जा, तिकडे जा. आणतो मी, लगेच घेऊन येतो. दुकानावर आहे की, दुकानावर अख्खं पोत आहे हळकुंडाचं. ए शंकरू ब्रो, खाली चाललायस का? हा. एक थंड आणशील का माझ्यासाठी? चिल्ड चालेल ना? आणतो की. थँक्यू. मग काय, तुमच्यासाठी नाही आणणार. मुंबईचं पाहुणं तर कोणासाठी आणणार? जा, थंडाची बाटली आण. आणि एक ना ईशाची पण बाटली आण आणि पिऊन मरून जा. तू तर तोंड्या. काय करू आता? सांगितलंय बाबा, मुंबईच्या पाहुण्यानं सांगितलंय थंडाची बाटली आण, मामानं सांगितलं हळकुंड आण. माझ्या शितलीच्या लग्नात मी नाही करणार तर कोण करणार? शेपूट घाले आहेस तू, 1 नंबरचा शेपूट घालेस गुळविक्या. काय नाही होणार तुझ्याकडनं. माझा पामी असताना मंडपातून उचलून घेऊन गेला असता सगळ्यांसमोर मला. काय नाही होणार शिवले. आता पाहुणा आलाय, बोल्यावर चढली शितली, लगीन करते. आपला टरक बाजूला लावा तिथं, आपल्यामुळे रस्ता जाम नकोय. हा ओय शंकरा, शंकर्या गुलाबी साडी, गुलाब लाल लाल. शंकर्या कसली भारी दिसते ना माझी जान. काय चाललंय तुझं 4 चौघांमध्ये? 4 चौघांमध्ये? मग काय चाललंय तुझं? असं बोलायचं नसतं 4 चौघांमध्ये. हे बघ, पाठ रिकाम आहेत, भटजीबी रिकाम आहे. आपलं लग्न लावलंय. चल ये लवकर ये. याला म्हणतात डेअरिंग, बघ याला म्हणतात आशिकी. नाही तर यो आहे काय? ती तिच्या मनाविरुद्ध लगीन करते रे. आणि का पेद्र्या काय बोलत पण नाही आहे. याचा हाच प्रॉब्लेम आहे. हे नळकांड कधी बोललेलंच नाही. पेद्र नाही म्हणाय. आईस तू पेद्र्या नाही. पेद्र्या आईस तू पेद्र्या. हिम असेल तर बोलून दाखव. वार वा पम्या, माझ्या जागी तू असता आणि शिवलीचं लग्न होत असतं काय केलं असतंस तू? मंडपातून उचलली असती, गाडीत टाकली असती, तालुक्याच्या गावाला गेलो असतो, देवळात जाऊन लगीन लावलं असतं. कळलं काय? एकदा का लगीन झालं ना की हिंमत नाही टच करायची. असं असतंय? अरे असंच असतंय. शंकर इकडे, तुला शितली बरोबर लगीन करायचंय? हे विचारच करत राहते. करायचं आहे मला. एक काम कर, तिला मंडपाच्या मागे घेऊन ये. ही सगळी पोरं आपलीच आहेत, आपली सेटिंग आहे. तुला तालुक्याच्या गावाला नेतो, लगीन लावून टाकतो.
लय लगीन लावलेत आपण. हिम्मत कर शंकर्या. कसला भारी आहेस बाबा, तू कमाल आयडिया दिलीस. मी बोलून येते तिच्याशी. ह्याच्यावर लक्ष ठेव, लई पेत्रट आहे. दादा एकच मिनिट हा. ते फोटो मध्ये पिन दिसते, ते चांगलं नाही वाटत आहे मामा. मी दाजी घेऊन जाऊ 1 मिनिट तिला पिन लावायला. मीच लावू का ती पिन? दाजी तुम्ही म्हणजे सर इकडे म्हटलं ए आजी तू कुठे झाली? तुझ्या पिना सगळं हल्ले. बस इथं बस. उगाच आपली कुठेतरी बस. काय झालंय? त्यो शंकर्या, त्यो त्याचं काय, मला काय सांगू नकोस. ऐक तरी, माझा भरोसा नाही त्याच्यावर. ऐक तरी. काय? त्यो पळून जायचं म्हणतोय. आपल्या मैत्रीची शपथ चितले. तुला विश्वास नाही बघ. एकच मिनिट. आज जा शंकर्या, आज जा. मागची खिडकी उडी मारा, आज जा. मामा आहे दारात. मामाला मी बघतो, आज जा तू. नको ती. अरे पम्या आहे ना, जा ना तू, जा. शंकर्या. मामा गाडी सजवली. गाडी सजवली? हा, गुलाबानी. गुलाब दाखव चल बघ. हिला ती गुलाब आहे. मामा बोलतो खांदर हटकतो. अरे मामा ये. मी काय म्हणतो मामा? शिकले शंकर्या. शिकले शंकर्या. ऐके. ए चल पळून जाऊया. चल पळून जाऊया. खरंच मला माहिती होतं शंकर्या, तू काय ना काहीतरी करणार म्हणून. चल 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 पळून जाऊ. चल 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 चल. मागे चल. लय लोक आहेत बाहेर. ऐक 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 शिकले. आपण एक काम करूया. जाऊया, आपण एक काम करूया. आपण काय होतंय, गोंधळ होणार आहे बघ. लक्षात घ्या. आता मी सगळ्यांसमोर तुला पळवून घेऊन गेलो, बाहेर जाऊन तिकडे गावाच्या बाहेर लग्न केलं, परत आपल्याला गावातच यायचं धंदा करायला. नको. आईला कळलं, आईलाही मारल. कोणाची तरी पोरगी पळवून आणली. मामाला कळलं तर मामा केवढा मारल. मामा खुनशी आहे तुझा. आत्ता नको. एक काम कर, आत्ता एक डाव तू सांग. तुझ्या पोटात दुखतंय म्हणून तू लग्न मोडलंस. मला 2 महिन्याची मुदत दे. पुढच्या महिन्यात नको, पुढच्या महिन्यात सण सुद्धा आहे ना. 3 महिन्याची मुदत दे. 3 महिन्यात मी माझ्या आईशी पण बोलतो, तुझ्या मामाशी पण बोलतो, आणि लग्नाचा जेवढा खर्च आहे ना सगळा फेडून टाकतो. मग येतो तुझ्या घरात. शिवले याला सांग तोंड काळ कर, आणि परत मला थोबाड दाखवू नको. शिकले. ऐक की, शिकले. आज नको. मामा. हॅलो. ओ मामा. बोला. आलो आलो. ओ मामा, ओ हळकुंड नाही आले अजून. हळकुंड कुठे आहे? चला सुरू करूया आपण. चला विधीला सुरू. हळकुंड आणतो. चला काय करू ग? हे बघ शंकर्या, शेवटचा चान्स आहे तुझ्याकडे. तू तर तोंड्या माग नको हटू. जा की बोल की एकदा. अजून देर नाही झालेली आहे. हार नाही घातले, मंगळसूत्र नाही घातलंय. जा की बोल की एकदा. बोल की शंकर्या माझ्यासाठी. हे बघ, तुला शितलीने बोललेला प्रत्येक आय लव्ह यू ची शपथ आहे शंकर्या. एकदा तिच्या प्रेमाखातर बोल की र. जा शंकर्या. थांबा. हे लग्न नाही होणार. ए शंकर्या. आम्हाला ऐकलं तुमचं, नाही ऐकायचं आता. याच्या पुढं काय नाही होणार म्हणजे नाही होणार. ही लग्न माझी आई शितली, माझं शितली प्रेम आहे, आणि शितलीचं माझ्यावर प्रेम आहे. शंकर्या लव शितली, आणि शितली लव शंकर्या. संपला विषय. मामा शंकर्या भारी पडेल सांगतोय. मला नाही फरक पडत मामा. आता शितलीशी लग्न करीन, आणि मगच तुम्हाला सगळ्यांनी तोंड दाखवीन. चल शितली. शंकर्या. आता काय बस बोंबलत केल्या का? त्यो नवरा तुला मामा बनवून गेला. 4 वर्षांनी त्यांची चिल्ली पिल्ली येतील, ती तुला मामा बोलून जातील. नाही नाही असलं काय नाही होत. अरे शिवले, हे लग्न आहे का नाही, ये जिस्मों का करार है, असली मोहब्बत तो 2 दिलों का इकरार है. ये गुड मॉर्निंगचे मेसेजेस चाटत बस आयुष्यभर.
काय नाही होणार तुझ्याच्यानं संकल्या. काय नाही उहुं. चालायचं ये बघ. बात जिस्म की नाही ती उनके दिल तक जाना था. पोचलं माझं प्रेम तिच्या मनापर्यंत. माझं प्रेम घेऊन गेली आहे मला माहित आहे. तू ना ते चितेवर तुझी कवटी फुटपर्यंत शिंगल राहणार. शब्द आहे शिवलीचा. शिंगल्या आहेस तू शिंगल्या. शिकल्या सांगते मला शिंगल्या म्हणे टिटवे. काय नाही एवढंच आहे. स्टोरी संपली. लव्ह स्टोरी नाही संपली. आणि लव्ह स्टोरी नाही संपली म्हणजे सिरीज पण नाही संपली. होतं असं तुम्हाला माहित आहे. काही सगळ्यांची थोडी प्रेम पूर्ण होत्यात. काय काय ह्याच्या प्रेमाचा नाही होत शेवट. ज्यांच्या प्रेमाचा शेवट नसतो ना त्यांच्या प्रेमाला पण शेवट नसतो. बोलत काय वाचलाय. लाडू वाढायचे मला. माझ्या शितलीचं लग्न झालं रे. वा 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 वा. हे आजचं स्किट अशा वळणावर संपणार आहे ह्याची आम्ही कल्पना पण नव्हती केली. शॉकिंग परफॉर्मन्स, शॉकिंग कॉन्सेप्ट, पण बहारदार. बघा हास्यरसिक काय म्हणतात प्रसादा. समजा मला मुलगी असती आणि ती तिच्या लग्नात जाताना मी पाहिली असती तर तेव्हा जेवढं काळजात धस्स झालं नसतं तेवढं आत्ता होतंय मला. म्हणजे खूप दिवसांनी असं स्किट झालं की ज्यानंतर जे संपल्यानंतर कोणीच रिॲक्ट नाही झालं. ह्याचं यश तुम्ही आजपर्यंत ही स्किट ज्या पद्धतीने वाजवली त्याच्यात लपलेलं आहे मित्रांनो. आणि अजून एका व्यक्तीचं विशेष कौतुक ते म्हणजे आमिर हाडकर. आमिर, हे स्किट तू भरलं नाहीस, हे स्किट तू भारलंस. लाजवाब. आमिर क्या बात. सगळ्यांचं कौतुक. मजा आली, खूप मजा आली. पण थांबू नका, संपू नका प्लीज. काहीतरी तुटल्यासारखं झालंय काळजात, पण गॉड ब्लेस यू. थँक्यू. सोनाली ताई. पृथ्वी, तुझं तर कौतुक आहेच, पण आज तुला तुझा आवाज बनलेली शिवाली, तिला मला मिठी मारायची आहे. फारच सुंदर शिवाली. कारण तू ज्या अगतिकतेने त्याला सांगत होतीस की जा मित्रा जा, आजचं स्किट तुझं होतं शिवाली. मंडळी, हास्याची ही रंगत अशीच वाढत राहणार आहे, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागामध्ये. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची